शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ ही आता देण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी नोंदणी करावी अशा प्रकारचे आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या ठिकाणी केले आहे। बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला होता। आता अडचणी दूर झाल्या आहेत, खरेदीला गती आली आहे। खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे नाव नोंदणीचा कालावधी वाढवण्यात आला आहे आणि त्यामुळे सोयाबीन विकण्याची घाई न करता 30 नोव्हेंबरपर्यंत शेतकरी बांधवांनी खरेदी केंद्राकडे आपली नोंदणी करावी अशा प्रकारचे आवाहन राणा जगजितसिंह पाटील यांनी आज केले आहे। तसेच विक्री केलेल्या सोयाबीनचे अवघ्या 4 दिवसांमध्ये पेमेंट देखील खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। यापूर्वी हमीभाव केंद्रामध्ये विक्री केलेल्या सोयाबीनचे पैसे मिळवेत यासाठी चक्रा माराव्या लागत होत्या, मात्र आता अवघ्या 4 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे देखील जमा करण्यात येत आहेत। दस्तापूर आणि धाराशिव केंद्रावर सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 69,97,000 रुपये हे जमा देखील करण्यात आले आहेत।